नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुकट घालून कांद्याची पात कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी कांद्याची पात, सुकट, लसूण, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि तेल। आता सर्वप्रथम आपण काय करू, सुकट आहे ती आपण कढईमध्ये थोडीशी भाजून घेऊया। सुकट छान अशी खरपूस भाजून घ्यायची, तिला आपण खरपूस भाजायची आणि तिला धुवून स्वच्छ करून घ्यायची। तिला मी निवडून घेतली अगोदरच, पण आता ही भाजल्यानंतर पण आपण एकदा तिला धुवून घेणार आहोत। त्यांनी काय होतं, त्यात खडे वगैरे असतील तर ते जातील। आता आपण कढईत 2 चमचे तेल टाकले। आता लसूण आणि हिरव्या मिरच्या आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। ह्यासाठी भरपूर लसूण घातला ना खूप छान लागते कांद्याची पात। आता हे हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण वाटून घेऊया। आता हे आपण तेलात टाकून छान प्रकारे परतून घेऊयात। हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण, त्याच्यातला कच्चापणा जाईल आणि लय खूप असं पण परतायचं नाही आहे त्याला, फक्त थोडंसं त्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत परतायचं। आता आपण त्यात कांद्याची पात टाकणार आहोत। आता ही मी स्वच्छ धुवून कांद्याची पात त्याच्यात टाकली आहे। तिला आता मिक्स करून घेऊयात पूर्ण। आता यामध्ये आपण टाकणार आहोत सुकट। आता ही मी सुकट धुवून स्वच्छ घेतली होती, आता ही आपण त्या कांद्याच्या पातीमध्ये टाकलेली आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत मीठ। मीठ टाकून आता आपण हिला पुन्हा एकदा हलवून घेऊयात, म्हणजे हे सगळं एकसारखं मिक्स होईल। आणि आता ह्याला आपण एक झाकण ठेवून वाफ काढूयात। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकले ना, त्यांनी त्याला पाणी सुटेल आणि त्याच्यामुळे ती कांद्याची पात आणि ती सुकट आहे ना शिजली जाईल। ही बघा आपली छान वाफ आली आहे। असंच आपण 2-3 वाफा काढून ही कांद्याची पात शिजवून घेणार आहोत। आता ह्याच्यात आपण पाणी वगैरे काही नाही टाकणार आहोत, त्याच्या स्वतःच्याच त्याच्या हिरव्या पाण्यात जो पाण्याचा अंश असतो त्याच्यातच आपण ती सगळी सुकट आणि कांद्याची पात शिजवून घेणार आहोत। हे बघा किती छान दडपून वाफ येते त्याला, एकदम असं परतून घेणार आहोत आपण। आणि ही बघा आता तयार आहे आपली ही कांद्याची पात। आता ही आपण सर्व करूयात। ही कांद्याची पात खायला इतकी सुंदर आणि चमचमीत लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मला सबस्क्राईब करा वाटलंच तर। ही कांद्याची पात तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। आणि एकदा जरूर करून पहा सुकट घातलेली कांद्याची पात, यम्मी आणि चमचमीत।